हॅलो, पायल किचन टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आपली आजची टिप आपण बघूया. 1. केरळ, मलबार, मैसूर, कुर्ग, मद्रास, महाराष्ट्रामध्ये वेलचीची लागवड केली जाते. 2. वेलचीचे रोप हळदीच्या रोपाप्रमाणे 6 ते 9 फूट उंच वाढते. त्याची पाने 1 ते 2 फूट लांब, 3 इंच रुंद व खालील बाजूस मखमलीसारखी असतात. 3. जुलै व ऑगस्ट हे महिने वेलचीच्या पेरणीसाठी अनुकूल समजले जातात. वेलचीचे झाड 6-7 वर्षांपर्यंत वेलची देत राहते. 4. लहान व मोठी किंवा बारीक व जाड असे वेलचीचे 2 प्रकार आढळतात. 5. मोठी वेलची पाकात व रसात तिखट, अग्निप्रदीपक, हलकी, रुक्ष व गरम आहे. तसेच ती कफ, पित्त, रक्तविकार, कंठ, श्वास, तृषा, उबके किंवा तोंडाला पाणी सुटणे, मूत्रशयाचे रोग, तोंडातील रोग, डोक्याचे रोग, उलटी व खोकला या विकारांमध्ये गुणकारी आहे. 6. वेलची एक सुगंधी मसाला आहे. वेलचा स्वादाने स्फूर्ती येते. 7. वेलचीचा उपयोग गोड पदार्थात चव वाढवण्यासाठी करण्यात येतो. तसेच वेलचीचा उपयोग माउथ फ्रेशनर म्हणून केला जातो. 8. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्त्वाचा घटक आहे. लाल रक्तपेशी निर्मितीत एक महत्त्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत. 9. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची, वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. 10. जेवणानंतर अनेक लोक वेलची माउथ फ्रेशनर म्हणून खातात. असे असले तरीही वेलचीचा गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी वेलची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून तुमची सुटका करते. 11. 3 वेलची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीशी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते. 12. वेलचीमध्ये एक अँटीबॅक्टेरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एक वेलची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या. 13. पासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लाळेतील ग्रंथी मिसळते, त्यामुळे तुमचे पोट साफ होते. 14. वेलची खाल्ल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर ॲसिडिटी दूर होते, शिवाय होणारी जळजळ थांबते. 15. खोकला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात वेलची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो. 16. रात्री वेलची खाऊ नये, त्यामुळे कोड होण्याची शक्यता असते. वेलचीची अतिरिक्त सेवन केल्याने गर्भवती स्त्रियांना गर्भपात होण्याची शक्यता असते. थँक्यू फॉर